पाटील आपण सकाळी पूजेसाठी उपस्थित होतात. दरवर्षी येण्याचा कार्यक्रम आपण यावेळेस ठेवलेला आहे. हे 25वे वर्ष माझ्या आयुष्याचं की 25 वर्षापूर्वी आदरणीय विठ्ठल बाबांनी मला या ठिकाणी आदेश दिला की पुण्यतिथीची जी महत्त्वाची मानाची पूजा ती या ठिकाणी माझ्या हस्ते होणार. त्यावेळेसपासून आज 25वे वर्ष मी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी या गडावर असतो. आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा आज पुण्यतिथीची या ठिकाणी झाली आणि आता ती पूजा करून मी आता पुढे हीच खरी ऊर्जा आहे, हीच प्रेरणा आहे, हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठीची ताकद आहे ती घेऊन पुढे निघालो. पुढच्या वर्षी 50वा पुण्यतिथी सोहळा आहे. महाराजांची चर्चा झाली कारण कशा पद्धतीने हा सगळा सोहळा नाही, महाराजांनी आणखीन पूर्ण याबाबतची चर्चा केली नाही. ती सुद्धा आणखीन पुढच्या वर्षीची 50व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये ते विचार करतात. आम्हालाही काही बाबतीमध्ये विचार करायला सांगितलं आहे आणि ते नियोजनही फार मोठं असेल. काय साकडं घातलं दर्शन घेतलं? मी देवाच्या समोर आपण ज्यावेळेस नतमस्तक होतो, आपण ज्या क्षेत्रात काम करतो, देवानी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा घडव, तर ती सेवा यशस्वी लोकांची घडव, गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडावी, हीच माथा टेकून आम्ही जे काही मागितलंय ते मागतो. अंजली दमन यांनी म्हटलं आहे की जे सध्या कारागृहातील धनंजय देशमुख यांच्या संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका. मी स्पष्टपणानं सांगितलं आहे, स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्याच्यामुळं मला असं कुठंही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे. पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे, त्याच्याशिवाय ॲड मिळत नाहीत, ॲडला रेट चांगला मिळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय तर संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी व्हावी असं मुंडेंनी म्हटलंय. बीड हत्या प्रकरणात मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी व्हावी अशी आपली ही मागणी असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. तर संत वामन भाऊ यांची आज 49वी पुण्यतिथी आणि तेव्हा दर्शनाला गेले असता त्यांनी माध्यमांना ही